गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा पार्ट सेकंडचा लेसन नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन आज आपण बघणार आहोत. कॅन यू रिकॉल यू हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड. आपण वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाईड केलेत. You have already studied in the kingdom Monera, Protista and Fungi of the 5 kingdom classification system proposed by Robert Whitaker 1959 for the study of living organism. रॉबर्ट किंगडम या शास्त्रज्ञांनी 5 किंगडमचं स्टडी केली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये मोनेरा, प्रोटेस्टा आणि फंजाय असे वेगवेगळे भाग आहेत. व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स ऑफ द किंगडम प्लॅनेटा विच इम्पॉर्टंट इन ग्रीन फ्रेशनेस टू अवर सराउंडिंग. यामध्ये वेगवेगळे जे सिक्रेट आहेत किंगडम प्लॅनेटा विच इम्पॉर्टंट इज ग्रीन फ्रेशनेस, वेगवेगळ्या हिरवळ किंवा ग्रीनमध्ये त्यांनी केले. जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन द किंगडम लेट अस सी. मग असे कोणकोणते डायव्हर्सिटी आहे ते आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. हे जे तुम्हाला विटकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम होती ही आपण लास्ट इयरला बघितली होती. आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोकॅरियोटिक सेल, सेकंड आहे यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे वेल डेव्हलप्ड, ज्यामध्ये न्यूक्लियस वगैरे प्रेझेंट असतातच, डू नॉट वेल डेव्हलप्ड. प्रोकॅरियोटिक सेल कसं असतं, नॉट वेल डेव्हलप्ड, व्यवस्थित नसतं. यूकॅरियोटिक सेलमध्ये कसं असतं तर डिफाईन न्यूक्लियस, कॅरेक्टर्स सगळं कसं वेल डेव्हलप्ड असतं. प्रोकॅरियोटिकमध्ये फर्स्ट सांगितलं आहे मोनेरा. मोनेरा हे एक क्लासिफिकेशन आहे. या मोनेरामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे बॅक्टेरियाज पाहायला मिळणार आहेत. यूकॅरियोटिकमध्ये 2 पॉईंट आहेत, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी, त्याचं एक्झाम्पल आहे प्रोटेस्टा. प्रोटेस्टा हा सुद्धा काही सिंगल सेल आहे. मल्टीसेल्युलरमध्ये 2 टाईप आहेत, विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. मल्टी त्याच्या नावामध्येच आहेत, अनेक सेल असलेले. विथ सेल वॉलमध्ये ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स येतं. ॲटोट्रॉप्समध्ये येतं प्लॅनेट जे की ओल्ड आवर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात असं ॲटोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स आहेत की जे दुसऱ्यावर अवलंबून असतात, अदर प्लांट्स, दॅट इज फॉर एक्झाम्पल इन फंजाय. आणि विदाउट सेल वॉल ज्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे असं ॲनिमेलिया. हे आहेत 5 किंगडम क्लासिफिकेशन. पुढचा पॉईंट आहे किंगडम प्लॅनेटा. लँड प्लांट्स अँड ग्रीन अल्गी. यामध्ये काय आहे तर ग्रीन अल्गी आहे, वनस्पती आहे जमिनीवर येणाऱ्या वगैरे. द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल्स इन द ग्रुप ऑफ प्लांट. ॲटोट्रॉफिक म्हणजे काय तर स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकणारे जे काय प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत ते. ह्या यूकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल इन द ग्रुप ऑफ प्लांट, यामध्ये यूकॅरियोटिक सेल आहेत. प्लांट्स हॅव बिकम ॲटोट्रॉफिक्स ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लांट. म्हणजे प्लांटमध्ये काय होतं तर ॲटोट्रॉफिक प्लांट आहे, त्यामध्ये काय आहे क्लोरोफिल प्रेझेंट आहे. क्लोरोफिल प्रेझेंट आहे म्हणून तिथं काय तयार होतं तर फोटोसिंथेसिस तयार होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ अ किंगडम प्लॅनेटा आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जर वनस्पती असेल तरच बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहेत ते त्यावर त्याचा काय आहे तर मेन सोर्स आहे. प्लॅनेट हे काय आहे त्याचं मेन सोर्स आहे. जसं की कार्निओरस आहे, हर्बेशियस आहे, या सगळ्यांना काय लागते तर प्लॅनेट, वनस्पती लागते. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ अ किंगडम प्लॅनेटा आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. At the higher level of plant classification, different characteristics are considered for classification. त्यांनी वेगवेगळे क्लासिफिकेशन सांगितले आपल्याला. त्यामध्ये सांगितले
Depending upon the absence or presence of a flower, fruit, and seeds, plants are classified as a cryptograms or phenerograms. काय क्रिप्टोग्राम्स आणि फेनोरोग्राम्स म्हणजे काय? डिपेंडिंग अपॉन absence और प्रेझेन्स, त्यामध्ये absence असतील किंवा प्रेझेन्स असतील. क्रिप्टोग्राम्स अँड फेनोरोग्राम्स. क्रिप्टोग्राम्स म्हणजे काय तर नॉन फ्लॉवरिंग प्लांट अँड फेनोरोग्राम्स म्हणजे काय तर फेनोरोग्राम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट, ज्याला फ्लावर, फ्रूट्स वगैरे येतात, ज्याची फ्लॉवरिंग ग्रोथ होती, फेनोरोग्राम्स, त्याला आपण काय म्हणतो? फ्लॉवरिंग प्लांट. सेकंड आहे डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर इन्क्लोज्ड विदिन अ फ्रूट or not, phenerograms are classified as a gymnosperm and angiosperm. म्हणजेच काय तर त्या फेनोरोग्राम्स फ्लावरिंग प्लांटचे पुन्हा 2 टाईप पडतात. एक आहे जिम्नोस्पर्म अँड एक आहे अँजिओस्पर्म. Angiosperm further classified as monocots and dicots depending upon the number of कॅटोलिडॉन्स इन अ सीड. कॅटोलिडॉन्स म्हणजे काय तर बिया. मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. मोनोकॉट्स म्हणजे एक बी असलेलं फळ असेल आणि डायकॉट्स मीन्स एकापेक्षा जास्त बिया असलेलं प्लांट किंवा फळ. मग आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की काय आहे बेसिक क्लासिफिकेशनमध्ये. क्लासिफिकेशनमध्ये आहे absence and presence of a flower, fruit, seeds and plants are classified. क्रिप्टोग्राम्स अँड फेनोरोग्राम्स. क्रिप्टोग्राम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स अँड फेनोरोग्राम्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट. त्या फेनोरोग्राम्सचे पुन्हा 2 टाईप पडलेत. एक आहे जिम्नोस्पर्म अँड एक आहे अँजिओस्पर्म. Angiosperm further classified into 2 types, monocots and dicots, and depending upon the number of cotyledons in a seed. cotyledons म्हणजे बिया किंवा सीड्समध्ये असलेले जे कॅटोलिडॉन्स आहेत ते. आता त्यामधला आपण पहिला पॉईंट बघणार आहे क्रिप्टोग्राम. क्रिप्टोग्राम दॅट रिप्रोड्यूस बाय स्पोअर विदाउट फ्लॉवर और सीड. क्रिप्टोग्राममध्ये काय आहे तर रिप्रोड्यूस आहे, ते रिप्रोड्यूस करत नाही. बाय स्पोअर विदाउट फ्लॉवर और सीड्स, त्यामध्ये फ्लॉवर आणि सीड्स नाही. त्यामध्येच काय आहे अदर नेम्स सच आहे द थॅलोफाइट्स, लोअर प्लांट्स अँड स्पोअर प्लांट आर ऑल्सो युज्ड. म्हणजेच यामध्ये काय होतं आहे क्रिप्टोग्राममध्ये त्याचे वेगवेगळे जे पॉईंट पडतात किंवा क्रिप्टोग्रामचं क्लासिफिकेशन डिव्हिजन पडतात. थॅलोफाइट, ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट असे क्रिप्टोग्रामचे 3 डिव्हिजन पडतात. सर्च फॉर अ पॉन्ड विथ अ ग्रीनिश वॉटर, कलेक्ट सम ऑफ अ ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर, पुट द फायबर्स इन अ petri dish and was then cleaned with water. Put one of the fiber in a drop of water on a glass slide and spread it out. Strain. त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला ग्रीनिश वॉटर, जसं की पाऊस पडल्यानंतर शेवाळ वगैरे येतं, त्यामधलं ग्रीन फायबर्स घ्या, ते पेट्री डिशमध्ये घ्या, त्यानंतर ते स्वच्छ करा. क्लीनड विथ वॉटर, स्वच्छ पाण्याने करा स्वच्छ. पुट वन ऑफ द फायबर इन अ ड्रॉप ऑफ अ वॉटर इन अ ग्लास, आणि त्यातला एक ड्रॉप ग्लास स्लाईडवरती घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. पुट कवर स्लीप ओव्हर दी स्लाईड अँड ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. आणि आपल्याला काय दिसतं हे आपण मायक्रोस्कोप्स खाली बघूया. डू यू नो सी द स्पायरल अरेंज्ड ग्रीन थ्रेड लाईक वर्ड ऑफ लास्ट इन अ सेल्स इन दॅट 10th फायबर. दिस प्लांट इज नोन ॲज अ स्पायरोगायरा. म्हणजे काय तर ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट आपण बघितलं आतापर्यंत. आपण बघितलंय की ग्रीन लाईक स्ट्रक्चरमध्ये ते स्पायरोगायरा म्हणजे शेवाळ्यामध्ये आपल्याला थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये स्पायरोगायरा पाहायला मिळतो. तर त्यामध्ये डिव्हिजन आहे फर्स्ट थॅलोफाइट. दीज प्लांट ग्रो मेनली इन वॉटर. हे कशामध्ये होतं आहे? मेनली इन वॉटर, पाण्यावरती आहे. पाण्यावरती ही झाडं वाढत असतात. दी is do plants which do not have specific part like a root, stem, leaves, flower.
यांना काय नाही, स्पेसिफिक असं रूट नाही, स्टेम नाही, फ्लॉवर नाही, लीव्हजही नाही, बट आर ॲट्रोट्रॉपिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. पण ते कसे आहेत, ॲट्रोट्रॉपिक आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, त्यांमध्ये काय प्रेझेन्स आहे तर क्लोरोफिल प्रेझेन्स आहे. इट्स कॉल्ड ॲज अल्गी, यालाच आपण काय म्हणतो, अल्गी. दे आर बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते कसे आहेत, युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर पण आहेत. दीज आर मायक्रोस्कोपिक और लार्ज, ते मायक्रोस्कोपीमध्ये सुद्धा बघू शकतो आणि लार्ज सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल, अल्गी आर स्पायरोगायड्रा, उल्वा, नंतर चेरा, हे आपल्याला डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवते. सम ऑफ दीज आर फाउंड इन अ फ्रेश वॉटर अँड इन अ मरीन वॉटर. म्हणजे थायलोफाईट्स आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा मिळतात आणि मरीन वॉटरमध्ये सुद्धा मिळतात. तर इथे तुम्हाला स्पायरोगायरा दाखवलंय, त्यानंतर चेहरा दाखवलंय आणि उल्वा ही प्लांट्स दाखवलेत. याला रूट नाही, स्टेम नाही, लीव्ज नाही, फ्लॉवरही नाही. स्पायरोगायरामध्ये थ्रेड लाईक स्पायरोगायरा आपण पाहिलेत. स्पायरल क्लोरोप्लास्ट पाहतोय, सेल वॉल आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. दीज प्लांट्स युजली हॅव आर अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ह्यांचे प्लांट कसे आहेत, तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लिहिला लावल्यावर थायलोफायटाचे लिहिला यायला पाहिजेत. दीज प्लांट्स युजली हॅव आर अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ते कसे आहेत, सॉफ्ट आहेत आणि फायबर लाईक बॉडी आहे. Various type of a fungi like yeast, molds which do not have a chlorophyll are also included in this group. म्हणजे काय सांगितले, काही फंजाय लाईक ईस्ट पण आहेत, डू नॉट हॅव क्लोरोफिल, ज्यामध्ये तुम्हाला क्लोरोफिल प्रेझेंट नाही, असे सुद्धा प्लांट आपल्याला या थायलोफायटामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे थायलोफायटामध्ये काय काय आहे तर दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर, ते पाण्यावरती वाढतात. दिस टाईप ऑफ प्लांट डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर. त्याला विशिष्ट असं पानं नाही, फूल नाही, रूट नाही, स्टेमही नाही. दीज आर ॲटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल कॉल्ड अल्गी. ते कसे आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहेत, त्यांमध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण अल्गी म्हणतो. दीज आर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. थायलोफायटा कशा आहेत, दोन्ही आहेत, युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर आहेत. ते मायक्रोस्कोप खाली सुद्धा बघू शकतो आणि इन लार्ज, मोठे सुद्धा असू शकतात. दीज आर अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. ते कसे आहेत, सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडीमध्ये आहेत. दीज आर अ फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर. ते फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा सापडतात आणि मरीन वॉटरमध्ये सुद्धा सापडतात. सेकंड डिव्हिजन आहे आपली ब्रायोफायटा. दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲम्फिबियन्स प्लांट. आता तुम्ही बघितले ॲम्फिबियन्स प्लांट म्हणजे काय, किंवा प्राणी जे पाण्यामध्येही राहतात आणि जमिनीवरही राहतात. फॉर एक्झाम्पल, प्राण्यांमध्ये फ्रॉग आहे, ते पाण्यामध्येही राहतं, जमिनीमध्येही राहतं. म्हणजेच काय, दीज ग्रुप ऑफ अ प्लांट इज कॉल्ड ॲम्फिबियन्स प्लांट. ग्रो इन अ मॉइस्ट सॉइल बट नो वॉटर फॉर अ रिप्रोडक्शन. ते कसं आहे, प्लांट ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नो वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ते जमिनीवर वाढतं पण ते नो वॉटर, त्याला वॉटरही नसतं. दीज प्लांट्स आर अ थायलॉइड अँड मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. ते कसे आहेत, थायलॉइड म्हणजे पोकळ आहेत, थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये आहेत, मल्टीसेल्युलर त्यामध्ये अनेक अशा स्पेशे आहेत, अँड ॲट्रोट्रॉफिक आहेत, स्वतः तयार होणार आहे. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ते काय करतात तर स्पोर फॉर्मेशन करतात. त्यामध्ये स्पेसिफिक असे काय आहेत तर टिश्यू आहेत, दॅट इज स्पेसिफिक कंडक्टिंग टिश्यू. म्हणजे काय तर त्यामध्ये झायलेम, फ्लोएम आहेत. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ अ ब्रायोफाइट्स इज अ फ्लॅट रिबन लाईक अ लॉंग. फ्लॅट म्हणजे सपाट भागामध्ये, रिबन लाईक म्हणजे आपण जशी वेणी घालतो तसे रिबन लाईक अ लॉंग आहेत, मोठे आहेत. विदाउट ट्रू रूट सिस्टीम
टू रूट स्टेम अँड लीव्ज, म्हणजे त्याला रूट स्टेम लीव्ज नाही, पण ते कसे लॉंग आहेत, फ्लॅट आहेत, रिबन लाईक स्ट्रक्चर आहेत. रूट नाहीत म्हणजे त्याला काय आहे तर रायझॉइड्स प्रेझेंट आहेत. दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स, म्हणजे दे आर स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स, त्याला काय रूट सारखं रायझॉइड्स आहेत. बघूया आपण इथं दिलंय फ्युनेरा दिलाय, मर्चिंडा दिलाय आणि अँथोसिरिसिस, हे ते जी प्लांट्स ऑफ ब्रायोफायटाची वेगवेगळी एक्झाम्पल दिले. त्यामध्ये सगळ्याला लीफ बघा आता अँथ्रोसिरसिसमध्ये लीफ लाईक पार्ट्स दिलाय, लीफ लाईक पानासारखा दिलाय, वरती त्याला कॅप्सूल्स प्रेझेंट दाखवल्यात. मर्चेंडियामध्ये रायझॉइड्स प्रेझेंट दाखवल्यात, लीफ लाईक पार्ट्स दाखवले, स्टॉक दाखवले त्याला आणि कॅप्सूल दाखवले. रायझॉइड्स अँड रिबन लाईक स्ट्रक्चर, म्हणजे याचं कॅरेक्टर काय, दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्टिंग ऑफ फूड अँड वॉटर. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू, म्हणजे यामध्ये स्पेसिफिक टिश्यू म्हणजे काय, झायलेम फ्लोएम वगैरे, फॉर कंडक्टिंग ऑफ फूड अँड वॉटर. एक्झाम्पल आहे फ्युनेरिया, मर्चिंटा आणि अँथ्रोसिरेसिस, रिक्शिया इटसेट्रा, हे सगळी काय आहेत तर ब्रायोफायटाची एक्झाम्पल आहेत. आता आपला डिव्हिजन 3 राहिली टेरोडोफाईट, हे आपण नंतरच्या लेसनला बघूया. हे जे काही मी मेन पॉईंट दिलेत ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, डायग्राम आत्ताच काढून ठेवा म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील. व्हिडिओ बघत डायग्राम काढा, त्यामध्ये त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे डिव्हिजन ऑफ थायलोफायटा आणि ब्रायोफायटा हेही लिहून घ्या. आपण राहिलेला पाठ हा नंतरच्या लेसनला बघूया.